नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सार्थक स्टडी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण काही जनरल नॉलेजची अतिशय महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मित्रांनो हे प्रश्न तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तर कसल्याही प्रकारचा उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे बघा. भारतात ऑपरेशन कॅक्टस ही लष्करी मोहीम कोणत्या देशामध्ये राबवण्यात आली होती? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे मालदीव या देशामध्ये राबवण्यात आली होती ऑपरेशन कॅक्टस ही लष्करी मोहीम. दुसरा प्रश्न आपल्यासमोर आहे बघा. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तारापूर अणुऊर्जा केंद्र. तिसरा प्रश्न बघा मित्रांनो. ब्लॅक पॅगोडा म्हणून कोणते मंदिर ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कोणार्कचे सूर्य मंदिर ओळखले जाते मित्रांनो ब्लॅक पॅगोडा म्हणून. पुढचा प्रश्न बघा. भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 368. पाचवा प्रश्न आहे बघा मित्रांनो. व्हिटॅमिन B12 मध्ये कोणता धातू आढळतो? तर कोबाल्ट हा धातू आढळतो मित्रांनो व्हिटॅमिन B12 मध्ये. सहावा प्रश्न आपल्या समोर आहे बघा. भारतातील सर्वात मोठे लिग्नाइटचे साठे कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर तामिळनाडू या राज्यामध्ये आहेत मित्रांनो भारतामधील सर्वात मोठे लिग्नाइटचे साठे. सातवा प्रश्न आपल्या समोर आहे बघा मित्रांनो. सारे जहां से अच्छा हे गीत कोणी लिहिले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मोहम्मद इक्बाल यांनी लिहिले आहे सारे जहां से अच्छा हे गीत. आठवा प्रश्न आहे मित्रांनो बघा. भारतातील पहिले जैवमंडळ राखीव क्षेत्र कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नीलगिरी. नववा प्रश्न बघा मित्रांनो. पंचशील तत्त्वे प्रथम भारताने कोणत्या देशासोबत स्वीकारली? तर कोणत्या देशासोबत स्वीकारली मित्रांनो? तर ही चीन या देशासोबत 1954 साली स्वीकारले आहेत. 10वा प्रश्न बघा मित्रांनो. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? तर मित्रांनो स्टेप्स हे आहे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड म्हणजेच तुमच्या कानाचे हाड. 11वा प्रश्न बघा मित्रांनो. भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? भारतातील सर्वात उंच धबधबा कोणता आहे? तर मित्रांनो कुंचिकल धबधबा जो की कर्नाटक या राज्यामध्ये स्थित आहे. 12वा प्रश्न बघा मित्रांनो. भारतीय राज्यघटनेतील राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांवर कोणत्या देशाच्या राज्यघटनेचा प्रभाव आहे? तर मित्रांनो आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेचा प्रभाव आहे. 13वा प्रश्न बघा. रेड डेटा बुक कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो IUCN म्हणजेच इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर. 14वा प्रश्न बघा. भारतातील पहिले उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणते आहे? तर मित्रांनो सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा जे की आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. 15वा प्रश्न बघा मित्रांनो. नाईल नदी कोणत्या समुद्राला मिळते? तर नाईल नदी जी आहे मित्रांनो ही भूमध्य समुद्राला मिळते. तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 15 प्रश्न पाहिलेले आहेत. 2 दिवसापासून थोडी तब्येत बरोबर नसल्यामुळे माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित क्लिअर येत नसेल, पण आज आणि उद्या 2 दिवसापासून तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ भेटतील मित्रांनो एकदम स्पष्ट आणि सोप्या भाषेमध्ये. आता थोडे क्लिअरली व्हिडिओ बनवता आला नाही त्याबद्दल क्षमा असावी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.